तीर्थक्षेत्र जेजुरी शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून 8 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा सुरू आहे। काही भागात 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांनी सांगितले। 8 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला। पालिकेचे मुख्य अधिकारी चारुदत्त इंगोले यांना जेजुरीकर नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले। पाणी जर वेळेत मिळाले नाही तर नगरपालिकेला टाळं ठोकू, नाहीतर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू। कोणताच नाही झालं तर हंडामोर्चा यादी काढू। त्यासाठी सर्व महिला मला सहभागी होतील। आमच्याकडे 8-10 दिवस झालं पाणी नाही। जर पाणी पुरवठा जर व्यवस्थित सोय नाही मिळाली तुम्ही काय करणार? आम्ही हंडामोर्चा काढणार। मी तर जीव सुद्धा नगरपालिकेच्या पुढे देणार आहे बहिष्कार। मी मोठ्याने सांगते इथून केलं तर मी रडली तर कारणच नाही मागायची। आमच्याकडे कुठं बोर नाही, विहीर नाही, सुविधा नाही। आम्ही महिलांनी जायचं कुठं? आम्हाला मार्गदर्शन तुम्ही लावून द्यायचं। निवडणूक आता बहिष्कार टाकणार सगळे। सुविधा करून द्या, तुमची सुविधा होत तर आमच्या टाकीत एक टँकर टाका, माझी विनंती। हा माझा हात जोडून विनंती आहे नगरपालिकेला। खाली पाणी नाही आहे बाया, आमच्या सगळ्या पाण्याच्या बसल्यात पोरं सोरं मला सांगा तुम्ही। मग विचार करा तुम्हाला ते वस्तू आहे म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देतो, हिशोब काहीच नाही। स्वयंपाकाला पाणी नाही, घरात कशाला नाही, कुठला पाहुणा आला तर आम्ही तुम्ही बाहेर जेवण पाणी आणलं करायचं काय? आम्ही लोकांनी आम्ही कुठे जायचं? आम्हाला विहीर नाही, हापसा नाही, तुमचा बोर नाही, आमचं काहीच नाही। एक बाटली काय करायचं हे तुम्ही सांगा, आम्ही ऐकायचं। विद्यानगरला सोयसाठी गैरसोय झाली साहेब सगळी पाण्यावाले। जय मल्हार। जेजुरी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चारुदत्त इंगोले साहेब यांना आता जेजुरी नागरिकांच्या वतीने पाणी टंचाईच्या संदर्भामध्ये आंदोलन छेडण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आता पत्र दिलेलं आहे। अत्यंत दयनीय परिस्थिती अशी जेजुरीमध्ये आहे। 8 ते 10 दिवसातनं पाणी येतंय आणि ते पाणी न आल्यामुळं बरेचशा लोकांना त्याचा त्रास होतोय। जेजुरी हे कुलदैवत खंडाळ्याचं कुलदैवत असल्यामुळे जेजुरीतून महाराष्ट्रात येणारी लोकसंख्या जास्त आहे। त्या लोकांना सुद्धा पाण्याची व्यवस्था इथं करणं गरजेचं आहे।
आता साहेबांनी सांगितलं की 2 लाख लिटर फक्त आपल्याला MIDCने पाणी मंजूर केलेलं आहे. ॲक्च्युली ज्यावेळेस उद्योगमंत्री सामंत साहेबांनी 10 लाख लिटर पाण्याची मंजुरी दिली ती माननीय विजय बापू शिवतारे साहेबांच्या माध्यमातून, परंतु ती पाणी फक्त 2 लाख लिटर आता ते देण्याचं आणि त्याला 39 रुपये दर आहे, तर ते न परवडणार आहे. त्यामुळे तेही त्यांनी आता सुचवलं. तर याच्यामध्ये माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही जेजुरीतील नगरसेवक आणि काही नागरिक जाऊन कलेक्टर साहेबांना विनंतीपत्र देणार आहोत की जेजुरीसाठी स्पेशल पाण्याचं नियोजन करण्यासाठी तुम्ही दखल घ्यावी. धन्यवाद. आज जेजुरी शहरावर भयानक असं पाण्याचं संकट ओढावलं आणि जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालण्यासाठी समस्त जेजुरीकर नागरिक त्या ठिकाणी आले. पाणी टंचाई तीव्र आहे, पिण्यासाठीही पाणी नाही, वापरासाठी पाणी नाही आणि लोकांची कुचंबना होत असताना संपूर्ण जेजुरीकर संतप्त झाले आणि आज जेजुरी नगरपालिकेमध्ये या ठिकाणी संतप्त होऊन मुख्याधिकाऱ्यांना भेटायला आले. खरं पाहिलं तर जेजुरी हे गाव अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. येणाऱ्या भाविकांची लोकसंख्या आणि वाढती नागरीकरण, परंतु कुठलेही ठोस त्या ठिकाणी निर्णय घेतल्यामुळे आज या दुष्काळात पिण्याच्या पाण्याचं संकट ओढवलं आहे. गेले 25 वर्ष वीर धरणाचं पाणी सासवड शहराला नियमित मिळू शकतं, तर माझ्या जेजुरी शहराला ते नियमित पाणी का मिळू शकत नाही? एवढ्या मोठ्या जेजुरी शहराला, वैभवशाली शहराला जर पाण्याला मुकावं लागत असेल, 2 तलाव आहेत, विहिरी आहेत, तरीसुद्धा नियमित पाणी या जेजुरी शहराला मिळत नाही. त्यामुळं नागरिकांच्या भावना खूप संतप्त झाल्यात. साधक बाधक चर्चा मुख्याधिकारी साहेबांची झालेल्या आहेत. येत्या 6 दिवसात जर मुख्याधिकारी साहेबांनी जेव्हा आम्हाला हे दिले, आश्वासन दिले की काही तरतुदी करतो, तर त्या जर झाल्या नाहीत तर संतप्त जेजुरीकर नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणे असू, टाळेबंद आंदोलन असू, हंडा मोर्चा असू, अशी उग्र आंदोलन तमाम जेजुरीकरांच्या वतीनं या ठिकाणी केली जातील. धन्यवाद. जय मल्हार. नमस्कार. जेजुरीतील सन्माननीय नागरिक आज जेजुरीमध्ये उद्भवलेली जी भीषण पाणी टंचाई आहे त्याकरता चर्चा करण्याकरता नगरपालिकेमध्ये आले होते. जवळपास 50-100 प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मंडळी उपस्थित होते. सर्वांबरोबर एकदम साधकबाधक आणि चांगली चर्चा झाली. नागरिकांनी त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे त्या सगळ्या अडचणी मांडल्या आणि जी जेजुरीमध्ये भीषण पाणी टंचाई ओढावलेली आहे त्याची आम्हाला कल्पना दिली. आता प्रशासनाच्या वतीने मी हे सांगतो की आज रोजी जेजुरीला पाणी पुरवठा मांडकीमधून होतो. नाझरे धरण फेब्रुवारीमध्येच आटलेलं आहे, त्यामुळे नाझरेमधनं येणारा आवक पूर्णपणे थांबलेला. आपल्या गावाची गरज आहे 6.5 MLD. दिवसाला आपल्याला 6.5 MLD पाणी लागतं आणि आता आपण मांडकीवरनं आणतोय फक्त 2 MLD. म्हणजे आपल्या मागणीच्या केवळ 30 ते 33% पाणी आपण मांडकीमधनं आणतो. त्यामुळे ही परिस्थिती आज उद्भवलेली आहे. दुसरी अडचण अशी होती की कधी कधी नॅशनल हायवेच्या कामामध्ये ती पाईपलाईन फुटती, वारंवार फुटत राहते ती पाईपलाईन. कधी कधी विद्युत पुरवठा खंडित होतो. अशा वेळेस जो गावाला 4 दिवसाआड 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो त्यामध्ये 2-3 दिवसाची वाढ होती. मग तो पाणी पुरवठा 8 दिवसाआड 9 दिवसाआड अशी परिस्थिती निर्माण होती. मग काही सन्माननीय नागरिक उपस्थित होते, त्यांनी काही चांगल्या कल्पना मांडल्या, त्या आम्ही प्रशासनाने त्या मान्य केलेल्या आहेत. आता नगरपालिकेच्या वतीने पुढील उपाययोजना येणार आहेत. एक, शहरामध्ये जे हँडपंप बंद अवस्थेत आहेत ते सुरू करण्याचं काम नगरपालिकेने चालू केलेलं आहे. ऑलरेडी काही हँडपंप चालू केलेले आहेत आणि पुढच्या 8 दिवसामध्ये जे हँडपंप बंद असतील ते सगळे सुरू केले जातील. मुद्दा क्रमांक 2, शहरामध्ये काही असे भाग आहेत जिथं पाणी सोडलं तरी पाणी पोचत नाही. अशा भागांचा सर्वे करून अशा भागांमध्ये 5,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आम्ही एक प्लॅटफॉर्म करून बसवणार आहोत. त्याला नळं काढून दिली जातील जेणेकरून नागरिकांना तिथं पाणी भरणं सोयीस्कर होईल. तिसरं असं आहे, MIDCचं जे आपल्याला पाणी मंजूर झालेलं आहे ते पाणी आपल्याला फक्त 2 लाख लिटर मंजूर झालेलं आहे आणि आपली मागणी आहे 20 लाख लिटरची. तर ती मागणी कशी MIDC कडनं वाढवता येईल व त्यांचा पाण्याचा जो दर आहे 39 रुपये 1000 लिटरच्या मागचा तो कसा कमी करता येईल, तसं एक विनंतीचं पत्र आम्ही पुन्हा एकदा MIDCला देणार आहोत. आणि शेवटचा एक प्रयत्न म्हणजे कलेक्टर ऑफिसला आता आम्ही एक टँकर मागणी प्रस्ताव सबमिट करणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्हाला कलेक्टर ऑफिसमधनं मंजूर झालं तर टँकर मंजूर होतील. मग ते शहरामध्ये विविध वॉर्डांमध्ये रोटेशननुसार फिरवता येतील. तसंच काही प्रायव्हेट कंपनीज आहेत
त्या प्रायव्हेट कंपनीजला देखील आम्ही पत्र पाठवणार आहोत की त्यांचा CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा जो निधी असतो तो त्यांना वर्षाला 5% त्यांच्या उत्पन्नातून खर्च करायचा असतो. त्यातून आम्ही त्यांना टँकरची मागणी करणार आहोत जेणेकरून त्यात पाणी लोड करून परत अशा भागांमध्ये तो देता येईल जिथं 10 दिवस पाणी पुरवठा झालेला नाही, 11 दिवस पाणी पुरवठा झाला नाही. असं करून नगरपालिकेचा असा प्रयत्न राहील की कमीत कमी 4-5 दिवसाआड 6 दिवसाआड पाणी पुरवठा नागरिकांना कसा करता येईल ह्या पूर्ण क्षमतेने नगरपालिका काम करेल. त्या प्रकारचं मला निवेदन देखील प्राप्त केलेलं आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. आमचा पूर्ण स्टाफ या प्रयत्नामध्ये राहील. आता यापूर्वी आमचा पूर्ण स्टाफ टॅक्स वसुलीमध्ये होता. आता 1 एप्रिलपासून आम्ही आमचा पूर्ण स्टाफ पाणी पुरवठ्याचं कसं नियोजन सुरळीत करता येईल, कसं लोकांपर्यंत निरोप देता येईल की कधी कोणत्या दिवशी आणि कुठल्या वेळी पाणी येणार आहे याकरता आम्ही आमचा पूर्ण स्टाफ पूर्ण यंत्रणा लावू. नागरिकांना मी एवढंच एक आवाहन करतो की नागरिकांनी सहकार्य करावं. टंचाई भीषण आहे, आम्हाला त्याची पूर्ण जाणीव आहे आणि आमचे सर्वांचे फोन नंबर कायम सुरू राहतील. कधी कुठली अडचण आली तर कुठलाही संकोच न बाळगता नागरिकांनी थेट संपर्क साधावा.